नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 7वीचा सिलेबस चालू केलेला आहे आणि आज आपण बघणार आहे अँगल अँड पेअर्स ऑफ एन अँगल मधलं लेक्चर नंबर 5। आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 21 बघणार आहे। यामध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटिरियर अँगल्स काय आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे। पण त्याआधी तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि त्याच पद्धतीनं बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला तर मग स्टार्ट करू आपण प्रॅक्टिस सेट 21। जर तुम्हाला या आधीचे म्हणजे प्रॅक्टिस सेट 21 च्या आधीचे प्रॅक्टिस सेट या लेसन मधले बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीनं क्लास 7 चे जे काही लेसन झालेले आहेत त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता। तर मग बघा प्रॅक्टिस सेट 21 मधलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे। अँगल ACD इज एन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल ABC, म्हणजे ट्रायंगल ABC आहे आणि ACD हा आपला एक्सटिरियर अँगल आहे। आता एक्सटिरियर अँगल प्रॉपर्टी काय असती तर समजा हा जर एखादा ट्रायंगल दिला असेल आणि त्याचा तुम्हाला एक्सटिरियर अँगल दिला असेल तर एक्सटिरियर अँगल हा जे राहिलेले दोन अँगल्स असतात त्या अँगलच्या ऍडिशन इतका असतो, सम ऑफ द रिमेनिंग टू अँगल्स। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय दिलेले बघा, हा जर 140 दिला असेल तर ए आणि बी फाइंड करायचं असेल तर ए प्लस बी इज इक्वल्स टू किती असणार आहे आपले 140 असणार आहे। आता क्वेश्चन पुढचा रीड करूया आपण। द मेजर्स ऑफ एन अँगल ए अँड बी आर इक्वल। आता देताना त्यांनी काय दिलेलं आहे, अँगल ए आणि अँगल बी हे दोन्ही काय दिलेले आहेत आपल्याला इक्वल दिलेले आहेत। तर इफ मेजर अँगल ACD इज इक्वल्स टू 140 डिग्री, म्हणजे ACD किती दिलेले आपल्याला 140 दिलेले आहेत। फाइंड द मेजर्स ऑफ एन अँगल्स A अँड अँगल B। ठीक आहे, म्हणजेच बघा लेट द गिवन अँगल A इज इक्वल्स टू अँगल B दिलेले आहे, बरोबर आहे। मग त्याची व्हॅल्यू आपण काय करू, x। ठीक आहे, x कन्सिडर केली। आता प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटिरियर अँगल्स, ठीक आहे, काय आहे प्रॉपर्टी तर बघा अँगल A प्लस अँगल B इज इक्वल्स टू अँगल एक्सटिरियर अँगल, म्हणजे एक्सटिरियर म्हणजे बाहेरच्या साईडचा कुठला अँगल आहे आपला ACD, म्हणजे तिथं काय असणार आहे अँगल ACD। पण A आणि B जो आहे तो आपण काय कन्सिडर केलेला आहे, x कन्सिडर केलेला आहे, म्हणून बघा x प्लस x इज इक्वल्स टू किती होते आपले तर 140 डिग्री होते। आता x आणि x म्हणजे किती झाले आपले तर 2x झाले। ठीक आहे, इज इक्वल्स टू 140। आता हा जो 2 आहे तो डिवाइडला जाणार आहे का तर x ला तो मल्टिप्लाइड आहे, म्हणजेच x इज इक्वल्स टू 140 डिवाइडेड बाय 2। आता इथं आपल्याला आडवा भागाकार पद्धत करायची आहे। आडवा भागाकार पद्धत कशी करायची ही आपण लिंक दिलेली आहे। त्याच पद्धतीनं गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्यामध्ये आपण ते व्हिडिओज टाकलेले आहेत, त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात। म्हणजेच x इज इक्वल्स टू 2 1 जा 2 7 जा आणि 2 0 जा, म्हणजेच x इज इक्वल्स टू आपले किती 70 डिग्री आलेले आहेत। म्हणजेच अँगल A इज इक्वल्स टू ऑल्सो 70 डिग्री अँड अँगल B इज इक्वल्स टू 70 डिग्री, आणि हेच आपल्याला काय करायचं होतं फाइंड करायचं होतं। सेकंड क्वेश्चन बघतोय आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, युजिंग द मेजर्स ऑफ द अँगल्स गिवन इन द फिगर अलॉंग साइड फाइंड द मेजर्स ऑफ द रिमेनिंग 3 अँगल्स। आता यामध्ये सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आलेले आहेत, डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये बघा FOE आणि इकडचं बघा BOC हे दोन आपले व्हर्टिकल पेअर आहेत, त्यामुळे हा 4y असेल तर इथला पण काय असणार आहे 4y असणार आहे। त्याच पद्धतीनं DOC किंवा COD इज इक्वल्स टू AOF, इथला जर 6y असेल तर इथला अँगल पण किती असणार आहे आपला 6y असणार आहे। त्याच पद्धतीनं इथला 8y असेल तर इकडचा अँगल पण किती असणार आहे आपला 8y असणार आहे। तेच आपल्याला रायटिंग मध्ये लिहायचं आहे। म्हणजेच बघा द वर्टिकली अपोजिट अँगल कुठले कुठले आहेत, फर्स्ट पेअर कुठली आहे बघा तर A दिलेली आपल्याला कुठली आहे तर EOF इज इक्वल्स टू अँगल कुठला असणार आहे आपला
ह्याला कुठली व्हर्टिकली अपोजिट आहे तर BOC. BOC म्हणून हे दोन्ही अँगल्स काय असणार आहेत आपले 4y असणार आहेत. नेक्स्ट पेअर काय असणार आहे बघा, आपली गिव्हन देताना आपल्याला हे दिलेलं आहे म्हणजे COD इज इक्वल्स टू त्याची पेअर असणार आहे आपली AOF. आता हा किती आपला 6y आहे त्यामुळे हा पण अँगल किती असणार आहे आपला 6y असणार आहे. आता राहिला बघा AOB हे दिलेलं आहे आपल्याला म्हणजे अँगल AOB इज इक्वल्स टू अँगल त्याची व्हर्टिकल पेअर कुठली आहे बघा DOE आहे. म्हणून DOE इज इक्वल्स टू किती आहे आपले 8y. हे आपल्याला अँगल्स मिळालेले आहेत. पण एक ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये बघा 6y 8y आणि 4y हे आपले काय आहेत तर लिनियर पेअर अँगल्स आहेत. म्हणून therefore the angle AOF and angle कुठला आहे आपला AOB and angle BOC are linear pair angle. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल बघा इथला जो 6y होता 6y प्लस 8y प्लस 4y इज इक्वल्स टू 180. आता या ठिकाणी जर ऍडिशन केली तर या बघा 6 प्लस 4 10 10 प्लस 8 18 झाले 18y इज इक्वल्स टू 180. म्हणून y इज इक्वल्स टू काय असणार आहे 180 अपॉन 18. परत एकदा आडवा भागाकार पद्धत आलेली आहे. तर आडवा भागाकार कसा करायचा त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही आपले बेसिक गणिताशी रिलेटेड असणारी व्हिडिओची प्लेलिस्ट आहे त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघू शकता. तर इथे बघा 18 म्हणजे 18 आणि हे 0 म्हणजे y किती आलेले आहे आपले 10 आलेले आहे. त्याच पद्धतीनं जो फर्स्ट अँगल होता तो किती होता 6y पण 6 into 10 म्हणजेच किती आले 60 डिग्री. सेकंड अँगल किती होता आपला 4y म्हणजेच 4 into 10 म्हणजेच किती आले 40 डिग्री. आणि थर्ड वन जे होतं ते होतं आपलं 8y म्हणून 8 into 10 म्हणजेच किती झाले 80 डिग्री झालेले आहेत. म्हणजे द अँगल्स आर काय असणार आहेत आपले 40 60 आणि 80 डिग्री किंवा 60 40 80 डिग्री असंही म्हणू शकता. थर्ड वन एक्झाम्पल काय दिलेलं आहे ते बघूया आपण. इन द आयसोसलेस ट्रायंगल ABC. आता आयसोसलेस ट्रायंगल म्हणजे काय ज्या ट्रायंगलचे दोन बाजू एकरूप असतात म्हणजे इक्वल असतात अशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो आयसोसलेस ट्रायंगल म्हणतो. त्याच पद्धतीने त्या ट्रायंगलचे म्हणजे ज्या साइड्स असतात त्याचे अपोजिट अँगल्स पण एकमेकांना काय असतात तर इक्वल असतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय दिलेलं आहे बघा एक आयसोसलेस ट्रायंगल दिलेला आहे. ठीक आहे. इथं दिला AB आणि C. A and B are the equals म्हणजे अँगल A and अँगल B या दोन काय दिलेले इक्वल अँगल दिलेल्या आहेत. अँगल A and B are equal. A and B are equal. त्याच पद्धतीने काय दिलेलं आहे बघा अँगल ACD is an exterior angle म्हणजेच कुठला बघा AC आणि हा एक्सटेंड केला आणि इथं आला आपला D हा आपला एक्सटिरियर अँगल आहे. ठीक आहे. ऑफ अ ट्रायंगल ABC. द मेजर्स ऑफ अँगल ACB म्हणजेच कुठला ACB and ACD आर 3x - 17 म्हणजे इथला जो अँगल आहे तो आहे आपला 3x - 17 आणि इकडचा आहे 8x + 10. आता हे असंच का घेतलं तर फर्स्ट अँगल ACB दिला होता ACB म्हणून फर्स्ट जो अँगल दिला तोच इथं लिहिला आणि दुसरा ACD दिला होता म्हणून ACDच्या ठिकाणी लिहिलं आणि हे रिस्पेक्टिव्हलीचं म्हणजे जर तुम्हाला रिस्पेक्टिव्हली असं लिहिलं असेल त्यावेळेला फर्स्ट अँगलला फर्स्ट अँगल सेकंड अँगलला सेकंड अँगल लिहायचा असतो. पुढे काय सांगितलं बघा फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ACB फाइंड करायचंय त्याच पद्धतीनं ACD फाइंड करायचंय अँड अँगल A and B सुद्धा आपल्याला फाइंड करायचे आहेत. आता फर्स्ट बघा जर बघितलं लेट अँगल ऑफ ACD अँड अँगल काय घेतले आपण कुठला दिलेला आहे दुसरा ACB बरोबर. आर काय आहेत आपले लिनियर पेअर अँगल म्हणून काय असणार आहे बघा लिनियर पेअर म्हणजे हा पूर्ण स्ट्रेट लाईन होईल आणि ह्या दोघांची ऍडिशन किती असती 180 डिग्री असती. म्हणून अँगल ACD प्लस अँगल ACB इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता ACD आपल्याला किती दिलेलं आहे बघा 8x + 10 दिलेला आहे
आणि दुसरा आहे आपला 3x - 17 इज इक्वल्स टू 180. लाईक टर्म्स म्हणजे 8 + 3 किती झाले आपले 11x झाले. आणि या ठिकाणी बघा +10 आणि -17 आलेले आहे. अशा वेळेला आपल्याला चिन्हांचे नियम यूज करावे लागतात आणि चिन्हांचे नियम कसे वापरायचे त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तर इथं प्लस मायनस मायनस होतं आणि बिगेस्ट नंबरचं साइन येतं म्हणजे इथं -7 होतील इज इक्वल्स टू 180. आता हा -7 होता अपोजिट साइडला जाईल त्यावेळेला तो काय होईल +7 होईल. म्हणजेच काय होणार आहे 11x इज इक्वल्स टू 180 + 7 म्हणजेच 11x इज इक्वल्स टू 187 झाले. दॅट्स वाय x इज इक्वल्स टू 187 अपॉन 11. का तर 11 मल्टिप्लाइड होता तिकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये झाला. आता x नी परत एकदा आडवा भागाकार पद्धत त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. 11 × 1 = 11 किती राहिले 7 11 × 7 = 70. ओके म्हणजे x इज इक्वल्स टू किती आले आपले 17 आले. म्हणून फर्स्ट आपल्याला अँगल कुठला फाइंड करायचा होता बघा ACB. आता ACB किती आहे आपला 3x - 17 म्हणजेच x ची व्हॅल्यू त्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करणार. म्हणजे इथे बघा 3 × 17 - 17. इथे बघा आपण 17 3 जा किती होणार आहे 51 - 17. आता 11 मधून 7 गेले 4 राहिले कॅरी ओव्हर दिले 5 मधून 2 गेले किती राहिले 3 म्हणजे 34 डिग्री आलेला आहे. आणि हा जर अँगल 34 डिग्री असेल तर इकडचा अँगल किती असणार आहे आपला तर अँगल ऑफ ACD इज इक्वल्स टू 8x + 10 होते म्हणजेच 8 × 17 + 10 म्हणजेच बघा 8 7 56 8 1 8 8 + 5 किती झाले 13 + 10 म्हणजेच 146 येणार आहे. ठीक आहे हा झाला आपला अँगल ऑफ ACD. ठीक आहे आता आपल्याला काय फाइंड करायचंय तर अँगल A अँड अँगल B फाइंड करायचंय. त्यामुळे इथं परत एकदा बघा लेट अँगल A इज इक्वल्स टू अँगल B. देअरफॉर हा काय घेतला आपण x कन्सिडर केला किंवा y कन्सिडर करा कारण x व्हेरिएबल आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजेच बघा इथं एक्सटिरियर अँगल प्रॉपर्टी यूज केली. प्रॉपर्टी ऑफ एक्सटिरियर अँगल काय होती आपली अँगल A + अँगल B. अँगल A + अँगल B इज इक्वल्स टू अँगल ACD असणार आहे. अँगल ACD. आता A आणि B च्या ऐवजी आपण y लिहिणार आहे. y + y इज इक्वल्स टू ACD किती आला होता आपला तर 146 आला होता. y + y म्हणजे 2y झाले आणि हे 146 म्हणजेच y इज इक्वल्स टू 146 अपॉन 2 म्हणजे 2 7 जा आणि 2 3 जा म्हणून y इज इक्वल्स टू 73 डिग्री. देअरफॉर अँगल A इज इक्वल्स टू अँगल B इज इक्वल्स टू 73 डिग्री आलेला आहे. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. त्याच पद्धतीने लेसनही या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.